12 ऑगस्ट म्हणजे तुमच्या भावाचा वाढदिवस आणि योगायोग असा यावर्षी माझ्या वाढदिवसा दिवशीच बुधवार पण आला आणि गटारी अमावस्या पण आली. मग काय, सकाळी लगेच आईने 2 किलो मटण आणण्यासाठी 2,000 रुपये दिले. पैसे हातात आले आणि लगेच तयार होऊन खाली आलो. पण जाता आता शिवाज्ञाला शाळेत पण सोडायचं होतं, म्हणून आधी तिला शाळेत सोडायला निघालो. शिवाज्ञाला शाळेत सोडलं आणि मग आम्ही दोघे जण दादरला आलो. शिवाज्ञाला काही कपडे पण घ्यायचे होते, म्हणून आधी तिच्यासाठी कपडे घेतले. कपडे घेऊन झाले आणि तेवढ्यात आठवले की शिवाज्ञाला शाळेतून 15 ऑगस्ट साठी एक प्रोजेक्ट सांगितला होता. मग त्या प्रोजेक्टला लागणारं सगळं सामान घेतलं आणि सगळं सामान घेऊन घरी आलो. आता हे पेपर बघून तुम्हाला समजलं असेलच की मी काय बनवणार आहे, पण मी आत्ताच सांगणार नाही. तोपर्यंत तुम्ही कमेंट करून सांगा की मी काय बनवणार आहे ते. मग मी प्रोजेक्ट बनवायला बसलो. प्रोजेक्ट बनवता बनवता कधी 5 वाजले समजलंच नाही. मग शिवज्ञाला घेऊन शाळेतून निघालो आणि तिला घेऊन पोहोचलो मटणाच्या शॉपमध्ये. आता मटणामधलं मला तर काही कळतच नाही, म्हणून मी मटण घेण्याची जबाबदारी बायकोला दिली होती. मटण घेऊन घरी आलो आणि शेवटी आपला फ्लॉवर तिरंगा पण फायनल तयार झाला होता. आता तुम्हीच सांगा की तुम्हाला फ्लॉवरचा तिरंगा कसा वाटला, कमेंटमध्ये नक्की सांगा. दिवसभराची धावपळ संपून संध्याकाळी बायको आणि शिवाजीने माझ्यासाठी केक आणला होता. सगळ्यात आधी आईने, मम्मीने आणि बायकोने मला औक्षण केलं. त्यानंतर सुंदर असं शिवाजीने पण औक्षण केलं. त्यानंतर मी आणि शिवाजीने मिळून केक कट केला. केक कट करून झाल्यानंतर सगळ्यांनी मिळून मला केक भरवला. खरं सांगायचं झालं तर वाढदिवसाच्या दिवशी मोठमोठ्या गिफ्टपेक्षा आपल्या माणसांनी दिलेला प्रेमाचा क्षणच जास्त खास असतो. आजचा माझा वाढदिवस इतका खास बनवल्याबद्दल माझ्या मम्मीचे, बायकोचे, शिवाज्ञाचे आणि संपूर्ण परिवाराचे मनापासून धन्यवाद.